आरोग्य सेवेतील गुणवत्तापूर्ण कौशल्याधारित उल्लेखनीय कामगिरी करत हायटेक सिटी येथील यशोदा हॉस्पिटल्सने 74 वर्षीय रुग्ण देवराव पवार यांच्यावर अत्यंत यशस्वीपणे कॅरोटिड अँडोट्रॅक्टॉमी ऑपरेशन केले। शस्त्रक्रिया मानेतील कॅरोटिड धमनीत जमा झालेल्या कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताची गुठळी काढण्यासाठी केली जाते। यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि स्ट्रोक होण्याचा धोका कमी होतो। सदरील रुग्णाला गंभीर कॅरोटिड आर्टरी ब्लॉकेज 95% आणि ट्रिपल वेसल कोरोनरी आर्टरी डिसीज एकाच वेळी निदर्शनास आला होता। रुग्णास वारंवार चक्कर येणे, डाव्या बाजूचा कमकुवतपणा आणि क्षणिक इस्केमिक अटॅक येत होते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा गंभीर धोका निर्माण झाला होता। एकंदरीत तपासणी अंती 5 जुलै 2025 रोजी यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी येथील व्हॅस्क्युलर आणि एंडोव्हॅस्क्युलर सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर भाविन एल राम यांच्या नेतृत्वाखालील टीमने सामान्य भूल देऊन पॅच प्लास्टीसह उजव्या कॅरोटिड अँडोट्रॅक्टॉमी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। यानंतर 7 जुलै 2025 रोजी कॅथ लॅबचे वरिष्ठ सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि संचालक डॉक्टर भरत विजय पुरोहित यांनी RCA LAD आणि LCX धमन्यांमध्ये स्टेट बसवून ट्रिपल व्हेसल PTC शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट आणि क्लिनिकल डायरेक्टर डॉक्टर GV सुबैया चौधरी यांनी रुग्णाच्या न्यूरोलॉजिकल मूल्यांकनात आणि व्यवस्थापनात तज्ञ मार्गदर्शन दिले। शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असून यशस्वी उपचारानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे। कॅरोटिड आर्टरी स्टेनोसिस आणि कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये वेळेवर आणि टप्प्याटप्प्याने केलेले हस्तक्षेप जीवनरक्षक ठरू शकतात। आमच्या टीमच्या प्रयत्नामुळे या रुग्णाचे सुरक्षित आणि यशस्वी व्यवस्थापन शक्य झाले, असे डॉक्टर भाविन एल राम यांनी सांगितले। या केसमुळे यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटीच्या प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, अनुभवी तज्ञ डॉक्टरांचा समन्वय आणि अत्याधुनिक सुविधा याद्वारे जटिल रक्तवाहिन्यासंबंधी व हृदयरोग उपचारामध्ये उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण झालाय। व्हॅस्क्युलर व एंडोव्हॅस्क्युलर सर्जन डॉक्टर भाविन राम हे दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी नांदेड व परिसरातील रुग्णांसाठी शहरातील यशोदा हॉस्पिटलच्या डे केअर युनिटला उपस्थित असतात। तरी गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन यशोदा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे। सुरुवातीला मी म्हणजे बाहेर गेलो होतो आणि तिथं पाणी पिण्याचं म्हणजे टाळलं होतं, म्हणजे मिळालं नव्हतं आपलं ते फिल्टरचं। त्याच्यामुळं काय की मला ते थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटलं। मग नंतर मी तसंच ट्रॅव्हलमध्ये बसलो आणि घरी आलो, तर ते येताना रस्त्याने असं होऊ लागलं मला बॅलन्स चक्कर बॅलन्स चालताना बॅलन्स होत नव्हतं, पडल्यासारखं झालं। मग घरी आल्यावर थोडासा आराम केला। मग दुसऱ्या दिवशी दवाखान्यात आलो, याने थोडंसं तपासण्या वगैरे केलं, थोडंसं बरं वाटलं सलाईन वगैरे चढवल्यावर। पण पुन्हा घरी गेल्यानंतर तसंच होऊ लागलं। नंतर आलो इथं MRI केला। त्याच्यामध्ये मला काही त्यांनी सांगितलं नाही, पण 90% ब्लॉकेज निघाले। जाणं येणं दवाखान्यात, तर तिथं वरतीवर आमची तपासणी करायची। पुन्हा तपासणी झाल्यावर 95% ब्लॉकेज झाली। 95% झाल्यावर मग आता माझं वय 75 रनिंग आहे, तर ते म्हणजे 60 वर्षानंतर थोडंसं म्हणजे क्रिटिकल असते म्हणजे ऑपरेशन वगैरे, म्हणून या सर्वांना विचारलं करायचं की नाही, तर ते हे म्हणते बा नाहीतरी हेच होणार आहे, त्याच्यापेक्षा केलेलं चांगलं, म्हणून तो नंतर निर्णय डॉक्टर साहेबांनी निर्णय घेतला, म्हणजे यांना विचारून घेतला, त्यांच्या सह्या वगैरे बॉन्डवर घेतल्या आणि मग ऑपरेशन केलं। 1-1.5 तासच होते, म्हणजे 4.5 तास लागले ऑपरेशन। ऑपरेशन झाल्यानंतर मला भयंकर त्रास होऊ लागला। मग नंतर त्यांनी काय केलं, पुन्हा त्रास माझा कमी झाला। पुन्हा 1-2 दिवसानंतर माझे जे
हार्ट सुद्धा हे केलं, एंजिओप्लास्टी केली. त्यामध्ये सुद्धा एकदम छान. आणि खरं म्हणजे मला पूर्वी मी काहीच होत नाही असं वाटत होतं, कारण मी योगा करीत होतो, फिरत होतो, त्याच्यामुळं थोडंसं. पण ते तिथं कळमनुरीला पाणी पिण्याचं थोडंसं टाळलं, त्याच्यामुळं ते रक्त गोठलं. बेसिकली कसं होतं की त्यांना ऑलरेडी डायबिटीज होती, पण ते रेग्युलर ट्रीटमेंट घेत नव्हते. यांना असं वाटायचं की मी एक्सरसाइज योगा करतो किंवा चालतो, सायकल चालवतो, आणि तुम्हाला काही होणार नाही. म्हणून कधी इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे ज्या दिवशी यांना त्रास झाला, त्यांचा इक्विलिब्रियम जात होता, चक्कर येत होती, हॉस्पिटलला आले तरी ते ऍडमिट राहिले नाही माझ्याकडे. नाही म्हणजे घरी जायचं, वापस गेलो. दुसऱ्या दिवशी परत झालं, मी MRI केल्यावर लक्षात आलं, आणि कॅरोटिड डॉपलर ते पण केलं होतं मी. याच्यात लक्षात आलं की ही जवळपास 90 ते 92% ब्लॉक आहे, राईट इंटरनल कॅरोटिड आर्टरी. नंतर त्यांना मी काही सांगितलं नाही, सरांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला, अशी अशी आहे. आणि त्यावेळेस पण आता ॲज अ डॉक्टर मी पण आहे, माझं 30 बेडेड हॉस्पिटल आहे, तर मी जवळपास 70 ते 80 न्यूरो सर्जन आणि व्हॅस्क्युलर सर्जनला कॉन्टॅक्ट केला असेल किंवा याच्यात काय डिसिजन घ्यावं. तर मी परत सरांना कॉल केला, आम्ही तिथे गेलो, टोटल आम्ही चेकअप, MRI वगैरे सगळंच केलं, होल बॉडी केलं. त्याच्यात आम्हाला सरांनी ज्यावेळेला सांगितलं की आपल्याला अशी प्रोसिजर एकच ऑप्शन आहे, कारण इथे जर आपण स्टेंटिंग केली आणि ते रप्चर जर झालं तर पूर्ण ब्रेनमध्ये त्याची क्लॉट बसते, आपण जे करतो ते पण हाती लागणार. आणि कसं असतं ना, माणसाला पूर्ण नॉलेज नसेल किंवा अर्धवट असेल तर प्रॉब्लेम असतो. डॉक्टर असल्यामुळे अजून प्रॉब्लेम झाले, कॉम्प्लिकेशन मला माहित होती. आता डिसिजन काय घ्यावं तर घरचा पेशंट, दुसरं कोणी असतं तर साहेब म्हणते तसं ओके म्हणतो असतो, बरोबर साहेब तुमच्या मनात. आता सगळं असे माहिती, आणि सगळ्यांना माहिती की मी 5 वर्ष न्यूरो सोबत काम केलं, न्यूरो सर्जन सोबत. म्हणजे आपल्या नांदेडमध्ये पण मी होतो त्यावेळेस काम केलं. अजून जास्त कन्फ्युजन, आता काय करायचं, किंवा स्टेंट जाऊ द्यायचा, न्यूरो सर्जन असं म्हणतोय, व्हॅस्क्युलर सर्जन असं म्हणतोय. दुसरी एक फॅकल्टी असते, रेडिओ डायग्नोसिस करतात लोक, त्यांनी वेगळं इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांचं वेगळंच ओपिनियन होतं. 2-4 दिवस त्याच्यात गेले. सर म्हटलं एकदा करून घेऊया आपण पूर्ण चेकअप, MRI वगैरे केलं. नंतर असं लक्षात आलं की कुठल्याही सर्जरीच्या आधी फिटनेस लागतो. इको करायला गेलो, म्हणजे याचं पण एकदा बघून घ्या. ट्रिपल वेसल डिसीज म्हणजे तिन्ही हृदयाच्या ज्या मोठ्या आर्टरी असतात ते 90% ब्लॉक. जनरली या सिच्युएशन मध्ये एक तर सर्जरीला कोणी जात नाही किंवा बायपासचं एक ऑप्शन देतात. मग आम्ही सर, पुरोहित सर म्हणून डायरेक्टर, आम्ही 4-5 जणांनी डिसाईड केलं की काय करायचं. ते म्हटले की आधी या इथं जाऊया. तरी पण मला, आणि मी एक डॉक्टर तर कळतो, पण 2 भाऊ होते, रिस्पॉन्सिबिलिटी. आता डिसिजन कोणी घ्यायचं. सर म्हटले तुम्ही मला विश्वास ठेवा, कारण आता चाललं काय, कोणी कार्डिओलॉजिस्ट म्हणतो की अगोदर इथं हे करा, नंतर इथं जा. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणतो की आधी आपण नेकची सर्जरी बघू, एंडार्ट्रेक्टॉमी बघू, नंतर एंजिओप्लास्टीला जाऊ. मग ह्याच्यात अजून कन्फ्युजन वाटलं. सरांचं म्हणणं आलं की पेशंटलाही सांगणं गरजेचं आहे, मी न सांगता कुठली ट्रीटमेंट करण्याच्या आधी कल्पना देणं गरजेचं आहे. मग शेवटी सर म्हटले, मी सर, पुरोहित सर, तिथले न्यूरो फिजिशियन होते, एक 4-5 लोकांची टीम बसून तिथे डिसिजन घेतलं की अगोदर एंडार्ट्रेक्टॉमी करायची, त्याच्या 72 आवर्स नंतर 40 to 8 आवर्स पेशंट राहतात, त्याच्यानंतर आपण एंजिओप्लास्टीला जायचं, ती पण स्टेंटिंग करणार, बायपासची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस आम्ही सर्जरीला घेऊन गेलो, सरांनी व्यवस्थित बाबांना सांगायचं होतं की बा सर्जरी तर आहे, आता सांगायचं कसं. मग यांना सांगितलं 1 ते 1.5 तासाची प्रोसिजर आहे. यांनी त्यांना एकच विचारलं काय करायचं ते करा, मी चाललो पाहिजे, मी झोपून राहू शकत नाही. तर म्हणजे आम्हाला तेच करायचं. आणि ज्यावेळेस मध्ये नेलं 1.5 तास म्हणून यांना नेलं, ओपन एंडार्ट्रेक्टॉमी म्हणजे पेशंट सुरुवातीचा 1 ते 1.5 तास अवेक असतो. का तर त्याच्या पूर्ण शरीरामध्ये जिथे सर्जरी करतो ते याची संवेदना वगैरे जाऊ नये. हे सरांची स्किल आणि यांच्या टीमची स्किल असते की स्टेप बाय स्टेप ते पूर्ण पेशंट बेहोश करत नाही सुरुवातीला. कारण हे करताना हे पण लॉस होऊन जसजसं त्यांना प्रोसिजर पुढे जाते, जसजसं त्यांनी प्लाक रिमूव्ह केली, नंतर करेक्शनला सुचरिंगला त्यांना काही वेळ लागणार नसतो. पण हे इथं जो क्लॉट झाला 95% हे काढणं, कारण इथलं सर्क्युलेशन तुम्ही बंद करू शकत नाही, सेकंदासाठी सुद्धा करू शकत. ते सर आणि सरांच्या टीमची ती पूर्ण स्किल होती. सरांनी ते 4.5 तास जवळपास लागले सर्जरीला. पूर्ण सर्जरी झाल्यावर दर 24 आवरला आम्ही सिटी ब्रेन करून गेलो. कारण दुसरी रिस्क अशी होती की इतके दिवस आहे तर पेशंट अडॅप्ट झाल्यात त्या सिच्युएशनला, पण आता काढल्यामुळे एकदम ब्लिडिंग पण होऊ नये, कारण ते एक रिस्क. बट
सुदैवानं आणि सरांच्या मेहनतीनं असं काही झालेलं नाही. 48 hours मध्ये आम्ही 2दा स्कॅन केले, दोन्ही व्यवस्थित स्कॅन निघाले. नंतर 3rd डेला आम्ही अँजिओप्लास्टीला गेलो, 3ही स्टेंट टाकले आणि 6th डेला आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज.